इयत्ता 9वी उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. चला तर आज आपण पेज नंबर 90 पाहणार आहोत. 90 वरती आपण मागच्या भागामध्ये रायझोबियम आणि हा जीवाणू कशा पद्धतीने वनस्पतींना वाढीसाठी मदत करतो, नायट्रोजनचं स्थिरीकरण करून हे पाहिले. बघा, कडधान्यांचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपांचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखले जाते. रायझोबियम रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टळले जातात. खतांसाठीचा खर्च कमी केल्याने शेतकऱ्याला फायदा होतो. या ठिकाणी यांनी सांगितले बघा की कोणतंही कडधान्य, तूर, मूग, उडीद, मटकी, भुईमुगाच्या शेंगा ही पिकं घेतल्यानंतर त्यांची जी मुळं आहेत तशीच जमिनीत जर गाडली तर त्यांच्या मुळांच्या गाठीवरती जे रायझोबियम जीवाणू आहेत ते जमिनीत राहतील आणि जमिनीत नायट्रोजनचं प्रमाण वाढण्यासाठी एक्स्ट्रा रासायनिक खतं वापरली जाणार नाहीत, वापरावी लागणारच नाहीत. आणि त्या रासायनिक खतांमुळं जमिनीचं जे नुकसान होते, ज्याच्या जमीन खारट होते आहे ती होणार नाही आणि शेतकऱ्यांचा खतासाठी एक्स्ट्रा खर्च होणार नाही. हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियम युक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपांत प्रवेश करतात. या पद्धतीला रायझोबियम लसीकरण हा प्रयोग कडधान्यांबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. सगळ्यात पहिलं की जसा पावडर बघा, मूग, उडीद हे जेव्हा पीक घेतलं जातं त्यानंतर मुगाचे बी हे राखेमध्ये ठेवले जातात आणि ते पुढच्या वर्षी पेरले जातात. तर त्या पद्धतीनंच जर पावडर त्या बियाणांना लावली गेली, कसली पावडर तर त्याच्यामध्ये रायझोबियम असेल, रायझोबियम जीवाणू असतील असे, आणि मग पेरणी केली तर उगवतानाच रायझोबियम त्या वनस्पतीच्या मुळाशी असेल आणि त्याचा फायदा असा होईल की नायट्रोजनचं स्थिरीकरण त्याच्या मुळामध्ये केलं जाईल आणि त्या वनस्पतीची वाढ होईल. हे फक्त कडधान्यासाठी नाहीच तर तृणधान्य म्हणजे बाजरी, गहू, ज्वारी या पिकांना देखील उपयुक्त ठरेल. यावर्षी ही जी कृती आहे ती कृती तुम्हाला कॅन्सल केलेली आहे. त्यानंतर कलिकायन, बडी हा तुम्हाला यावर्षी भाग आहे. कलिकायन म्हणजे काय? प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन म्हणतात. ईस्ट हा कार्बनी पदार्थांवर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. ईस्ट काय आहे? तो सगळ्यात पहिला एक सूक्ष्मजीव आहे. दुसरी गोष्ट तो कवकवर्गीय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही हरितद्रव्य नाही आहे आणि ते हरितद्रव्य नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. अन्नासाठी ते दुसऱ्याच्या शरीरावर अवलंबून आहे, म्हणून ते परपोषी आहे. आणि ईस्ट हे कशावर वाढतं तर कार्बनी पदार्थावरती, म्हणजे पीठ, मैदा, दही, दह्याचा वरचा जो थर असतो तो, त्यानंतर पाव, बाजरीची भाकरी याच्यावरती तो वाढतो. आता याचं प्रजनन कसं होतं ते एकाचं दोन कसं होतात तर बडिंग म्हणजे कलिकायन पद्धतीने त्याचं प्रजनन होतं. कलिकायन म्हणजे नक्की काय हे बघा, हे कवक आहे, पेशी, कवपेशी. हा एक भाग असा एक चंबूसारखा होतो गोल, इथे असा इथे जुळतो, हा वेगळा आणि हा वेगळा होतो. या कलिकामध्ये ही जी
हा जो छोटासा वरती भाग दिसतो याला कलिका म्हणते. जसं कलिका म्हणजे एक कळी, झाडात फुलाला जी कळी येते फूल येण्याआधी ती. हे जे ग्रे कलरचं दिसतं हे सगळं पेशीद्रव्य आहे आणि हे आहे ते केंद्रके आणि ही पेशी भित्तिका आहे. पुढे बघा ईस्ट म्हणजे किण्व जे पाव बनवताना वापरलं जातं ते. हे एकपेशीय कवक असून त्यांच्या सुमारे 1,500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची असते. दृश्य केंद्रकी म्हणजे काय की जसं केंद्रक आपण स्पष्टपणे पाहू शकतो ती. वरील प्रयोगात साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. कशामुळे? साखरेतील कार्बनी पदार्थामुळे. स्वतःचे पोषण करताना ईस्टच्या पेशीद्रव्यातील कार्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन म्हणजे फर्मेंटेशन असे म्हणतात. फर्मेंटेशन म्हणजे काय की साखरेतील जो कार्बनी पदार्थ आहे त्या कार्बनी पदार्थापासून ईस्ट स्वतःचं पोषण करता करता जो अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त करतो, ही जी प्रक्रिया आहे त्याला फर्मेंटेशन म्हणजेच किण्वन असे म्हणतात. आता इथे तुम्हाला पाव कसा बनतो हा प्रश्न विचारलेला आहे. तर वर दिलेली जी कृती आहे म्हणजे बघा आता पाव बनवताना मैदा, थोडीशी साखर आणि त्यामध्ये हे ईस्ट घातलं जातं. ते भिजत ठेवलं जातं 6-1 तास. त्याच्यानंतर ते पीठ मळून त्याचे गोळे करून ते ओव्हनवरती भाजायला ठेवलं जातं भट्टीत. आणि जेव्हा ते भाजलं जातं त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो बाहेर पडतो तेव्हा त्या पावाला जाळी तयार होते. बघा साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. ऊसाच्या रसाची मळी निघते. तिच्यातील भरपूर प्रमाणात कार्बोदके असतात. मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळून तिचे किण्वन केले जाते. अंडरलाईन करा या प्रश्नाला. सॅक्रोमायसिस या प्रक्रियेत इथेनॉल C2H5OH अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उपउत्पादने मिळतात. इथेनॉलपासून स्पिरिट, मदकार्क व इतर रसायने मिळतात. तसेच इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू अशा अनेक धान्यांचाही वापर केला जातो. द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज व फ्रुक्टोज शर्करेचेही ईस्टच्या मदतीने किण्वन केले जाते व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जाते. बघा हे जे ईस्ट आहे त्या ईस्टचे जवळजवळ 1,500 प्रजाती आहेत आणि 1,500 प्रजातींपैकी सॅक्रोमायसिस ही प्रजाती वापरून जे अल्कोहोल इथेनॉल मिळवले जाते. हे आपण जेव्हा ऊसाचा रस पितो, ऊस रस काढून घेतल्यानंतर जो भाग मळी उरते त्यावर हे सॅक्रोमायसिस फवारल्यानंतर इथेनॉल तयार होतं. मदकार्क म्हणजे दारू आणि धूरविरहित असा इथेनॉल ज्याचं इंधन म्हणून आपण वापर करू शकतो. जसं आपल्या घरात जो गॅस सिलेंडर आहे त्या पद्धतीने. बघा भारतासह बऱ्याच देशांमध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचे मिश्रण करणे सक्तीचे केले आहे. का? तर इथेनॉल एक नैसर्गिक प्रक्रियेतून मिळवले जाणारं एक नैसर्गिक ऊर्जा स्रोत म्हणलं जाऊ शकतं. म्हणून महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात का उभारले गेले?
कारण त्या ठिकाणी द्राक्षाच्या भरपूर बागा आहेत. गव्हाची चपाती फक्त फुगते, तर पाव मात्र जाळीदार आणि मऊ, पचायला हलका असतो, कारण की त्याच्यामध्ये ईस्ट मिक्स केलेलं असतं. ईस्ट मिक्स केल्यानंतर साखरेतील कार्बन डायऑक्साईडचं विघटन होतं आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो, म्हणून पाव जाळीदार बनते. जैव उपचार, बायो रेमिडिएशन, पाम तेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियांमुळे मुक्त होणारे धातू, क्षार शोषून घेण्यासाठी अरोविया लायपोटिका हे किण्व वापरतात. या सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषक करते. अल्कॅनिओरक्स जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते. अल्कॅनिओरॅक्स हा जो जीवाणू आहे तो काय करतो, जेव्हा पेट्रोल, डिझेल किंवा कुठलंही तेल समुद्रात सांडतं, तर तेल तो पचवण्याचं काम करतो. प्रतिजैविके, अँटीबॉडीज, सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळालेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. प्रतिजैविके म्हणजे काय की सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळालेली कार्बनी संयुगे. सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विषाणू किंवा कवकांचा वापर करून हे जे संयुग तयार केले जातं त्याला प्रतिजैविक म्हणतात. 20व्या शतकातील प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांमध्ये क्रांती घडली. क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झाले आहे. प्रतिजैविके मुख्यतः विषाणूंविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविके आदिजीवांना नष्ट करू शकतात. काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हणतात. उदा. ॲमिसिलिन, ॲमॅझिक्सिलिन, टेट्रासाइक्लिन इत्यादी. रोगांची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता हे निश्चित समजते, तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरली जातात. उदा. पेनिसिलिन, जेंटामायसिलिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी. पुणे येथे 1952 साली स्थापन. ह्या वर्षी तुम्हाला हा भाग कॅन्सल आहे मुलांना, त्याच्यामुळे मी सांगत नाही आहे. बघा पुढे पेनिसिलिन. पेनिसिलिन या कवकापासून मिळणाऱ्या प्रतिजैविकांचा घटक असून स्टॅफायलोकोकस, क्लॉस्ट्रिडियम, स्ट्रेप्टोकोकस प्रजातींच्या सूक्ष्मजीवांपासून होणारा संसर्ग आटोक्यात आणण्यास याचा वापर होतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच निमोनिया, स्कारलेट फीवर म्हणजे लोहितांग ज्वर यांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन युक्त औषधे उपयुक्त आहेत. बघा. हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थांवर हे बीजाणू रुजतात. कवकांचे तंतू या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो. म्हणूनच बुरशी आलेले कापड, गोणपाट, चामड्याच्या चपला, बूट, पाकिटे, पट्टे,
फार काळ टिकत नाही. तसेच लाकडी वस्तू खराब होतात. आईने लोणचे किंवा मुरंब्याची बरणी उघडल्यावर कधीतरी आतमध्ये काळी पूड तर कधी पांढऱ्या चकत्या दिसतात. हे नक्की काय असते? हे पदार्थ खाण्यास अयोग्य का ठरतात? ही एक प्रकारची बुरशी आहे, कवक आहे, ती विषारी आहे म्हणून खाण्यास अयोग्य आहे. लोणची, मुरंबे, जाम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नातही कवकांच्या विविध प्रजाती वाढतात. ह्या अन्नातील पोषणद्रव्ये शोषून स्वतःची वाढ व प्रजनन करतात. या प्रक्रियेत बुरशीकडून मायटोटॉक्सिक ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते. त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास अयोग्य ठरते. क्लॉस्ट्रिडियम समारंभातील जेवणामध्ये काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा फूड पॉयझनिंग होते. हे अन्न अचानक विषारी कसे बनते? मुलांना लक्षात घ्या. बुरशीमुळे काय तयार होतं? मायकोटॉक्झिन्स. काय तयार होतात? मायकोटॉक्झिन्स. आणि मायकोटॉक्झिन हे एक रसायन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमने तयार केलेलं विषारी रसायन आहे आणि हे अन्नात मिक्स झाल्यानंतर फूड पॉयझनिंग होतं. शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम. या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजाती काही स्वतंत्रपणे मातीत जगतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात. हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे म्हणजेच बीजाणू इंडोस्पोर तयार करतात. या जीवाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सिफरस वाढतात. बघा, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यांना ऑक्सिजन सहन होत नाही, त्यांना कमी ऑक्सिजनमध्ये जगण्याची सवय असते. क्लॉस्ट्रिडियमच्या प्रजाती त्यांनी दाखवल्या कशा दंडाकृती आहे. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्स, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनियम, क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल ह्या प्रजाती आहेत. इतर रोगकारक सूक्ष्मजीव, अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच काही आजार होतात का? इतर अनेक प्रजातींचे जीवाणू, विषाणू, आदिजीव व कवक हे सूक्ष्मजीवही अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहेत. जीवाणूंपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल तुम्हाला माहिती आहे. आता पाहू ते आपल्याला त्रासदायक कसे ठरतात. हा जो भाग आहे तुम्हाला यावर्षी नाही मुलांनो, की जसं एड्स, कावीळ, इन्फ्लुएन्झा, गोवर, कांजण्या, बर्ड फ्लू H7N9, स्वाईन फ्लू H1N1, डेंग्यू ताप, निमोनिया, कुष्ठरोग, कॉलरा, हिवताप म्हणजेच मलेरिया, केसांतील कोंडा, नायटा, गच्चकर्ण, त्वचेवरील चट्टे, हे जे आजारांची वेगवेगळी मी नावं घेतली ती कशामुळे होतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. जीवाणूंपेक्षा जे लहान विषाणू आहेत ते एड्स, कावीळ, इन्फ्लुएन्झा, गोवर, कांजण्या, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू ताप ह्या विषाणूमुळे, व्हायरसेसमुळे होत असतो. आणि बाकी बॅक्टेरियामुळे निमोनिया, कुष्ठरोग, कॉलरा, मलेरिया, कवक हा आजार होत असतो. अशा पद्धतीने तुम्हाला मी हा चॅप्टर पूर्ण संपवलेला आहे. तुमचा सेमिस्टर फर्स्टचा पोर्शन पूर्ण झालेला आहे. आता फक्त तुम्ही अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा.